हे मी अ, ही पुऱ्या बनवते हा गव्हाच्या पिठाच्या. गव्हाचं पीठ घेतले आपलं चपाती करत होते. 2 वाट्या. असे मी 3 वाट्या पीठ घेतले. थोडं कमी होतं ते परत टाकते. 3 वाटी. आता ही मी ओवा घेतलाय, क्रश करून घेतलाय जरा खलबुऱ्यात. थोडासा अर्धा बोबडा करून घेतलाय ओवा. हे टाकलं. हे जिरे बी क्रश करून घेतले ते. ही 1.5 चमचा आहे पोहे खायचा. तरी पण थोडं लागते. हे 1 चमचा मीठ आहे. हा तूप आहे 1 चमचा. वितळवलेलं नाही, बिन वितळवलेलं आहे. असंच वितळवलेलं असेल तर 2 चमचे घेण्याऐवजी 1 चमचाच घ्या. मी 3 वाटीला 3 चमचे घालते. हे पोह्याचे चमचे आहे. हे 3 चमचे तूप घातले मी. थोडं वर टाकले, चमची भरल्यानंतर टाकले. आता हे सगळं मिक्स करून घेते. हे तूप सगळं लावून घेते याला. तीन वाटी पीठ आहे. तळून घ्यायचं, म्हणजे ते हलकं फुलकं होतं आणि सगळं तूप सगळ्या पिठाला लागते. हलकं झालं तर ती वडी पुरी खुसखुशीत होते. हे बघा, हे असं मळून मळून पीठ चोळून चोळून घ्यायचं आणि पोकळ करायचं. एकदम खुसखुशीत होतात. महिनाभर टिकतात, महिना 1.5 महिना टिकतात, काय होत नाही त्याला. गव्हाचं पीठ चपाती करतो तेच पीठ आहे. दुसरं काय मैदा बिदा काय वापरलं नाही, रवा वापरलं नाही. खाली गव्हाचं पीठ आहे आणि ओवा आणि जिरं वापरलं. त्या तूप टाकले मोहन, बाकी काय नाही केलं. त्यामुळे हे असं मोहन झालं पाहिजे. एवढं खुसखुशीत होतं. शाळेच्या सुट्ट्यात पोरासारखी खायला खायला करतात म्हणून म्हणलं थोडं करावं.
माझा बी नातू आहे, 2 नातू आहेत. हे थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेते. एकदम घट्ट मळायचे. एकदम एकदम घट्ट मळायचे. हे बघा, हे मळून झाले तयार. आता याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनटं भिजू द्यायचं. भिजल्यानंतर लाटून घ्यायचं. तर तेल बिल गरम करते मी. हे इतकं घट्ट मळलंय मी. अजिबात ढिलं मळायचं नाही, घट्टच मळायचं. इतकं घट्ट मळलंय मी. काय रवा बिवा काही टाकलेलं नाही, नुसतं गव्हाचं पीठ आहे. एवढं घट्ट मळलंय. आता झाले 10-15 मिनटं या पीठ भिजून. परत तेल टाकलं थोडं. आता थोडं मळून घेते पीठ. असं एकदम घट्ट पीठ मळायचं. 10 मिनटं रेस्ट घेऊन झाले. 15 मिनटं झाली. एवढं घट्ट आहे. आता मी यातला छोटासा उंडा काढून घेते. आता मी लाटायला घेतले. थोडंसं पीठ टाकले, नाही टाकायची गरज, पण थोडं मी टाकले. पातळ लाटता यावं. आपण चपाती जशी लाटतो तशी थोडी पातळ लाटून घ्यायची. खरं तर ह्याला ही बी टाकतात थोडीफार मिरची पावडर आणि मिरपूड. माझा नातू ना छोटा आहे, 2.5 वर्षाचा, 2.25-3 वर्षाचा. त्याला काही तिखट खाता येणार नाही म्हणून मी नाही टाकत. तुम्ही जरूर लागली तर टाका. तुम्ही जर मोठ्या माणसाला जर खायला करायचं असेल ना तर थोडीशी मिरची पावडर भरपूर करायची, भरभराची. मी थोडं पीठ टाकते. मी आता हे जिरं आणि ओव्याचंच करते. नुसती लहान आहे नातू एक, त्याला ना खाता येत नाही तिखट म्हणून ना तशीच करते. आता त्याला असं दुमतं करून घ्यायचे. घ्यायचं फिरून. आणि मी कापून घेते आता.
हे असा हा भाग आहे ना, ते असा ठेवायचा, परत असा हाताने करूनच घ्यायचा. हे भाग असा आहे ना, तो असा करून घ्यायचा हाताने. वर हे लेअर वर आले पाहिजे. लहान आहे पोरगं, तो तर 2.5-3 वर्षाचा आहे. त्याच्यामुळं नाही, मी थोडीशी मिरची पावडर टाकले ना लाटल्यानंतर, पिठाबरोबर भरभरली मिरपूड, तरी चांगले लागतं. पण मी लहान आहे ना पोरगं म्हणून नाही टाकलेलं. नुसती जिरं आणि ओवा घालूनच केले. हे बघा असं करायचे. लई पातळ बी नाही आणि लई जाड बी नाही ठेवायचे. अशा एवढ्या साईजचे लाटायचे. अशा अशी पातळच लाटून घ्यायची. एवढी जाडीची पातळ लाटून घेतली. आता भरपूर क्वांटिटीनं तेल लावायचं आहे, म्हणजे खुसखुशीतपणा त्याला खूप येतो. तोंडात टाकत वगळते त्या. तेलाची क्वांटिटी जरा जास्तच ठेवायची इथं. थोडंसं पीठ भरून घेते. त्याच्या ठेपला थोडीशी मिरपूड आणि मिरची पावडर टाकली तर चालते, पण आता मी नाही ते करत. लहान मुलं खायची होती ना. तर हे बघा, हा भाग आहे ना, तो असा करून घ्यायचा आहे. असा हाताने दाबून घ्यायचा. असा असं उंड करून घ्यायचं. असाच लाटायचा. हा भाग आहे नाही पोकळ झालेला, तो असा करून घ्यायचा आहे. बघा, आणि असाच लाटायचा आहे. पुरी करून घ्यायची. पहिला हाताने करून घ्यायचं, तरच ते पुरे कुसकुशीत होते. त्याची पडदी लेअर वर सुटतं. तर हे असं आहे, सगळ्याला लेअर आलेले आहे. तर ते असंच दाबून घ्यायचं. उंडा पहिलं करून घ्यायचं आणि मगच लाटायचं. लाटायला नाही वेळ लागत त्याला. बघा, तुम्हाला समजलंच असं तेव्हा हे लेअर सुटले त्यात. त्या लेअर
थोडीशी मिरची पावडर काढून घेऊ. तर काय असं बारीक गॅसवर तळून घ्यायचं. भाजलेल्या आहेत त्या. पूर्ण तेल निथळून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा आहे. गॅस फास्ट नाहीच करायचा. एकदम पूर्ण बारीकच करून ठेवलाय. बारीक आचेवरच तळायचं आहे. खास करून लाल नाही करायचे लगेच. ते खुसखुशीत होतं. त्या काय फुगत नाही पण खुसखुशीत होतात. तेल नितळताना जरा लहान मुलं खायचे ना, तो थोडंसं जास्तच नितळायचं. काही मी आता एक लाटी 2 लाटीचं कोणाला तिखट खावं वाटतं असेल जरा मोठ्या माणसासाठी म्हणून करते. थोडीशी क्वांटिटीमध्ये तिखट चटणी आहे, थोडीशी क्वांटिटीमध्ये टाकली. एकदम जास्त नाही, थोडी भरभरली. अशी तेल, पीठ आणि मिरची पावडर थोडीशी भरभरली. हे कोणी मोठ्यांना खायची झाली तर म्हणून तिखटवाले केले आणि लहान मुलांसाठी ते केले बिना तिखटच. थोडी मिरची पावडर भरली. आणि माझा व्हिडिओ जराशी जरी आवडला तरी लाईक शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. जराशी जरी आवडला तरी मला एक लाईक नक्की द्या. आणि हे असं करून घ्यायचे. लेअरवाली बाजू सुटलेली ती अशी करून घ्यायची आणि मग लाटायची अशी. अशी करून घ्यायची. माझा व्हिडिओ जराशी जरी आवडला ना तर मला एक लाईक करताना विसरू नका. सरप्राईज करा नक्की. हे बघा असे लेअर सुटलेले असतात. लेअरवर वर करायचे. लेअर फक्त ती लेअर आहे ते अशा वर करून घ्यायची.
अशा. मी तिखटाच्या आपल्या मोठ्या माणसांना कोणाला खाऊ वाटली आणि ते त्यांना बी डायबिटीस आहे यासाठी खाऊ वाटली, मोठे असले तर त्यांना पण खाऊ वाटले तर म्हणे चटणीच्या अशा 2-3 लाटून घेतल्यात भरभरून. मिरची पावडर आहे पण तिखटवालीच आहे, थोडीशी टाकली हे नाही. आणि आता याला बरोबर हे करून घेते. माझा व्हिडिओ जराशी जरी आवडला तरी लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं कांताई नाव आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर मी गाणी पण म्हणते, म्हणजे गवळणी टाकते, परत अभंग टाकते. शॉर्ट गाण्यामध्ये पण मी आहे. माझ्या चॅनलचं नाव कांता आहे. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या जराशी जरी रेसिपी आवडली तरी लाईक करायला विसरू नका. तेव्हा का हे करून झाल्या तयार. आता हे मीठवाल्या आहेत, त्या जिरंवाल्या, ओवावाल्या, आणि तिखट थोडंसं मिरची पावडर थोडी भरभरली आहे. मोठ्या माणसाला कोणाला खायचं झालं तर म्हणून थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे ह्यात. ती पण छान झालेली आहे. पीठ होतं याचं. आणि हे लहान मुलासाठी, आता माझा एक लहान आहे 3 वर्षाचा, पावणे 3 वर्षाचाच आहे. त्याला तिखट नाही जमत ना अजून खायला, म्हणून त्याला ओवा आणि जिरे घालूनच केले. आणि एक आहे 5-7 वर्षाचा. असं 2 नातू आहेत. हे पण एकाच पिठात नाही. बघा आता तर कसे अशा मी केले ते पुऱ्या. 1 महिनाभर याला काय पण होत नाही. महिना 1.5 महिना काहीच होत नाही. चांगल्या अशीच अशा राहतात त्या, बंद डब्यात भरून ठेवल्या नीट ना, म्हणजे अशी जण अशा राहतात, काय सुद्धा होत नाही, चांगल्या राहतात, खराब होत नाहीत. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा पोरसारखी बाहेर आईस्क्रीम कायनो बायनो असं बाहेरचं सारखी काय ना काय मागत असतात, कुरकुऱ्या अमकान तमकान. त्यासाठी मी घरीच बनवते काय ना काय. पण कसं वाटलं माझ्या या पुऱ्या ते कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या पुऱ्या आवडल्या तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बिन तिखटाचे त्या तिखटवाले केले ते लाईक करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण माझा व्हिडिओ बघा. कसा वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.